हॅलो, नमस्कार. मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी गोड-गोड असे स्वादिष्ट गुलाबजामुन. चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात? कमेंट करून मला नक्की सांगा. सुरुवातीला आपण पहिल्यांदा पाक तयार करून घेणार आहोत. 250 मिलीचा कप आहे. तो पहिल्यांदा मी पूर्ण भरून साखर घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच कपाने मी अर्धी वाटी म्हणजे साखर घेतलेली आहे, त्याच कपाने. आणि जेवढं मी साखर घेतलेली आहे तेवढंच 1.5 कप मी पाणी घेणार आहे. अशा पद्धतीने 300 मिली पूर्णपणे मी साखर घेतलेली आहे. 300 मिलीला व्यवस्थित आपला पाक तयार होतो, त्यामुळे 300 मिली साखर घ्यायची पाक तयार करताना. कोणाकोणाला पाक करायला जमत नाही, त्यामुळे व्यवस्थित असं माप घेतलं तर आपल्याला व्यवस्थित पाक तयार करायला येतो. मस्तपैकी आपण आता सुरुवातीला पाक तयार करून घेऊया, नंतर मग गुलाबजामुन तयार करूया. व्यवस्थित आता जरा साखर विरघळेपर्यंत आपण ढवळत राहूया. तयार होत आलेला आहे आपला पाक, बघू शकताय. आणि त्याला छान असा चिकटपणा पण आलेला आहे. पाकाला जर चिकटपणा आला नसेल तर काही उपयोग नाही पाक तयार करून. पण चिकटपणा आल्यावरती जरा गुलाबजाम पण छान लागतात. अशा पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे. पाक तयार झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये वेलदोडे पावडर घालायचे आहे. 1 चमचा वेलदोडे पावडर घेतलेली आहे मी. आता ती आपण याच्यामध्ये ॲड करूया. वेलदोडे पावडर टाकल्यानंतर आपल्याला फूड कलर घालायचा आहे. पिवळ्या रंगाचा, येल्लो कलरचा मी फूड कलर घेतलेला आहे. तो आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आणि मस्तपैकी असं पाकाचा पण छान वास येत आहे. तुम्हीसुद्धा असा पाक तयार करून बघा. आणि सणावाराला जर आपल्याला कोणती रेसिपी करायची असेल तर ही आहेच गुलाबजामुनची फास्ट रेसिपी, पटकन करता येते. आता इकडे मी गिट्सवाल्यांचं इन्स्टंट मिक्स गुलाबजामुनचं पॅकेट घेतलेलं आहे. आता त्याचं पूर्णपणे पीठ मी एका ताटामध्ये ओतून घेते. आणि गिट्सवाल्यांचं खूप छान होतात गुलाबजामुन, तुम्हीसुद्धा करून बघा. आता दुधामध्ये मी पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, मळून घेणार आहे. तुम्हाला पाण्यामध्ये करायचं असेल तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा मळू शकता, पण दुधाने जरा छान मऊसूद होतात गोळे. त्यामुळे आपल्याला लागेल तसं दूध ओतून आपण मस्तपैकी ह्या पिठाचा गोळा तयार करून घेऊया. हवं तेवढं दूध आपण घेऊ. मला इकडे छोटी वाटी, अर्धी वाटी दूध लागलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्यामधून सुद्धा मळून घेऊ शकता पीठ. आपलं पीठ आता तयार होत आलेलं आहे. त्याच्यावर 1 चमचा तूप घालूया. तुपाने गोळे छान मऊसूद होतात आणि स्वादिष्ट पण लागतात. पीठ मळून झालेलं आहे आपलं. पीठ मळून एक 5 मिनटं ठेवायचं मुरायला. आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून घेऊया. माझं पीठ व्यवस्थित झालेलं आहे, त्यामुळे अशा पद्धतीने गोळे झाले पाहिजेत. गोळ्याला कुठेही चिरा न पडता असे मऊसूद छान गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आपण आता ते गोळे हे करून घेऊया, तळून घेऊया. शॅलो फ्राय करायचे आहेत, त्यामुळे पूर्ण गोळे बुडतील एवढं तेल घालायचं आहे. एका भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे. आणि आता हे सगळे गोळे मी तळून घेणार आहे. गोळे जास्त काळपट होईपर्यंत तळायचे नाहीत. आणि गोळे व्यवस्थितच बनवायचे, चिरा न पडता. नाहीतर व्यवस्थित पाकामध्ये मुरत नाहीत, फुटले जातात गोळे आपले.
तर आता व्यवस्थित आपलं गुलाबजामुन तळून झालेले आहेत आणि एवढं छान वास येत आहे ना की आत्ताच खावावेसे वाटत आहेत. तुम्हाला पण असंच वाटतं ना? तर मग मस्तपैकी आपले छान असं ब्राऊन कलरचे गोळे तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण गोळे तळून घेणार आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्या पाकिटाच्या पाठीमागे लिहिलेलं आहे की 20 ते 25 गोळे होतात. पण जर बारीक गोळे केले तर 30 गोळे होतात ह्याच्यामध्ये. त्यामुळे माझे तर 30 गोळे झालेले आहेत. बारीक गोळे केले तर छान होतात आणि बारीकच गोळे शक्यतो करा, कारण पाकामध्ये टाकल्यावरती ते गोळे फुलतात. तर माझे गोळे पूर्णपणे असे तळून झालेले आहेत आणि आता आपण मस्तपैकी पाकामध्ये त्यांना सर्व्ह करूया, मुरायला ठेवूया. तर संपूर्ण गोळे मी पाकामध्ये घालत आहे. सुरुवातीला मी मोठे 2 गोळे केलेले तुम्हाला दाखवण्यासाठी आणि अशा पद्धतीने मी बारीक गोळे करून घेतलेले आहेत. आता हे फक्त 1 तास व्यवस्थित असं मुरायला ठेवूया. तुम्हाला जर थंड हवे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. आणि तयार झालेले आहेत आपले मस्तपैकी गोडधोड स्वादिष्ट गुलाबजामुन. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक यू.